नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, मराठी विषय। आज आपण या ठिकाणी द्वितीय वर्ष कला या वर्गातला जो साहित्य विचार या नावाचा पेपर आहे, स्पेशल पेपर 2, या पेपरचा जो पहिला भाग आहे साहित्याचं स्वरूप, हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये साहित्याचं स्वरूप काय असतं, साहित्य म्हणजे काय असतं हे थोडक्यात पाहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, साहित्याच्या व्याख्या। आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की साहित्य म्हणजे जे आपल्या वाणीतून येतं आणि ते लिहिलं जातं आणि लिहिलेलं जे आहे त्याला सुद्धा आपण सगळ्याच लेखनाला साहित्य असं म्हणत नाही। तर त्याच्यातही आपण पाहिलेलं होतं की साहित्य म्हणजे ललित साहित्य आणि दुसरा एक प्रकार आहे शास्त्रीय साहित्य। म्हणजे आपण जे लिहितो त्याचं या दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं, एक ललित साहित्य आणि दुसरं शास्त्रीय साहित्य। मग ललित साहित्य कशाला म्हणायचं, शास्त्रीय साहित्य कशाला म्हणायचं, हे आपण मागच्या तासाला पाहिलेलं होतं। आता आपल्याला त्याच्यातला जो ललित साहित्य हा जो भाग आहे हा या ठिकाणी पुढे पाहायचा आहे। मागील तासात आपण पाहिलेलं होतं की जे लेखकाच्या प्रतिभाशक्तीतून किंवा कल्पनाशक्तीतून जे निर्माण झालेलं साहित्य असतं की जे काही प्रमाणात वास्तव असतं आणि काही अंशी काल्पनिक असतं, जे लेखकाच्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्यानं मांडलेलं असतं, त्याला आपण ललित साहित्य असं म्हणतो। पण आजपर्यंत संस्कृत असेल किंवा पाश्चात्य विचारवंतांनी असेल या साहित्याबद्दल काय विचार मांडलेले आहेत, त्याच्या कशा पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्याचा या ठिकाणी थोडक्यात आपल्याला विश्लेषण करायचं आहे। सर्वात प्रथम आपण इथं पाहणार आहोत की ज्या साहित्याच्या व्याख्या तयार केलेल्या आहेत त्या संस्कृत आणि पाश्चात्य या विचारवंतांनी केलेल्या आहेत आणि त्या दोन्हीही विचारवंतांनी साहित्याचं मूल्यमापन करताना साहित्याकडे कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं किंवा त्यांना साहित्याचा जो अनुभव आला तो कोणत्या पद्धतीने आला, त्यानुसार त्या विचारवंतांनी किंवा त्या लेखकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात। आपण सर्वात प्रथम साहित्याच्या व्याख्या पाहणार आहोत, त्या म्हणजे संस्कृत विचारवंतांच्या। आता संस्कृत विचारवंतांच्या जर आपण व्याख्या पाहिल्या तर थोडंसं आपल्याला आधी हे लक्षात घ्यावं लागतं की संस्कृत विचारवंतांनी साहित्यालाच काव्य ही संज्ञा वापरलेली आहे। म्हणजे एकूणच साहित्याला त्यांनी काव्य असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं संस्कृत विचारवंतांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यात काव्य हा शब्द आलेला आहे, साहित्य असा शब्द आलेला नाही। मग या संस्कृत विचारवंतांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी प्राचीन कालखंडापासून आपण पाहतो संस्कृतमध्ये अतिशय मोठ्या संख्येनं काव्य, नाट्य हे लिहिलं गेलेलं दिसून येतं। कालिदास, भवभूती, विश्वनाथ, वामन यासारखे अतिशय मोठमोठे दिग्गज लेखक, कवी संस्कृत साहित्यात होऊन गेले आणि त्यांनी अतिशय उच्च पातळीवरचं साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं दिसतं। याच्यातल्या काही व्याख्या जर आपण पाहिल्या तर पहिला संस्कृत पंडित आहे विश्वनाथ। या पंडित विश्वनाथांनी साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम, वाक्यम रसात्मकम काव्यम। वाक्य आणि त्याच्यामध्ये जर रसयुक्त असेल तर त्याला काय म्हणायचं, काव्य। म्हणजे कोणत्याही वाक्याला, कोणत्याही ओळींना आपल्याला साहित्य म्हणता येत नाही, तर कोणत्या साहित्याला किंवा कोणत्या वाक्याला साहित्य म्हणायचं, तर ज्या वाक्यातून किंवा ज्या साहित्यातून रस निर्माण होतो। आता हा रस म्हणजे कोणता आहे, तर आपल्या आवडीनुसार त्याच्यातून आपल्याला जो आस्वाद घेता येतो, जो आनंद मिळवता येतो, तो आनंद मिळवण्याचे काही गुण त्या साहित्यात असतील तर त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, साहित्य। म्हणजे वाक्यामध्ये रसपूर्णता असली पाहिजे, तो रस वाचकाला आकर्षित करून घेणारा असला पाहिजे, वाचकाला
एक अद्भुत अनुभूती देणारा असला पाहिजे, तर त्या साहित्याला आपल्याला ललित साहित्य किंवा काव्य असं म्हणता येईल, असं या ठिकाणी विश्वनाथ या लेखकानं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो लेखक आहे आनंदवर्धन. या आनंदवर्धनांनी साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, काव्यस्य आत्मा ध्वनी. काव्याचा आत्मा हा काय आहे? ध्वनी. म्हणजे ध्वनी म्हणजे त्याच्यातून, त्या साहित्यातून जो अपेक्षित जो अर्थ आहे तो अर्थ तुम्हाला कसा येतो, म्हणजे ध्वनीतून येणारा जो अर्थ आहे आणि त्याचं जे साहचर्य आहे, एकमेकांशी असलेलं साहचर्य या ठिकाणी त्यांना महत्त्वाचं वाटतं. म्हणून त्यांनी काव्याचा आत्मा हा काय आहे तर ध्वनी आहे. आणि त्या काव्यातून जर विविध अर्थ, विविध संदर्भ जर वाचकाला येत असतील, तर त्या वाचकाला त्या साहित्यातून एक वेगळा अनुभव येतो, एक वेगळा आस्वाद घेता येतो. आणि म्हणून त्या साहित्याला या ठिकाणी आनंदवर्धन यांनी साहित्य किंवा काव्य असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भामह या संशोधकांनी असं म्हटलेलं आहे, शब्दार्थो सहितो काव्यम. परत तिथं त्यांनी म्हटलंय पहा, शब्दार्थो सहितो काव्यम म्हणजे शब्द आणि अर्थ, सहितो म्हणजे साहचर्य, सह एकमेकांच्या बरोबर. म्हणजे साहित्यामध्ये, काव्यामध्ये आपण पाहतो शब्द नुसता येऊन उपयोग नाही, तर त्या शब्दाला काय पाहिजे? अपेक्षित असलेला अर्थ पाहिजे आणि त्या दोघांचं एकमेकांशी साहचर्य पाहिजे, परस्पर संबंध पाहिजे. साहित्याचं जे मूळ रूप मानलं जातं ते शब्द, कारण साहित्य जे लिखित आहे ते लिखित जे असतं त्याला आपण कशाच्या माध्यमातून लिखित रूप देतो? शब्दांच्या. म्हणून साहित्यामध्ये शब्द हे अतिशय महत्त्वाचे असतात. या शब्दांना अतिशय मानाचं स्थान असतं. पण या शब्दांना तुम्ही मानाचं स्थान कधी देऊ शकता? जेव्हा त्या शब्दाला अपेक्षित असलेला अर्थ प्राप्त होतो. जर आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ जर लागत नसेल तर त्या शब्दांना काहीही किंमत नसते. आणि म्हणून या ठिकाणी भामहनं असं म्हटलेलं आहे, शब्दार्थो सहितो काव्यम. शब्दाच्या सहित जो अर्थ आहे तो अर्थ येतो आणि त्या अर्थानुसार जे काही निर्माण होतं साहित्य, त्याला त्या ठिकाणी त्यांनी काव्य असं म्हटलेलं आहे. तर रुद्रट या नावाच्या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, ननु शब्दार्थो काव्यम. परत एकदा तेच संदर्भ आहेत पहा, ननु शब्दार्थो काव्यम म्हणजे शब्दाच्या बरोबरीनं जर अर्थ आला तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? काव्य. म्हणजे या 2-3 व्याख्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येतं, शब्द आणि अर्थ आणि त्यांचं साहचर्य यांना त्या ठिकाणी रुद्रट यांनी सुद्धा महत्त्व दिलेलं दिसून येतं. त्यानंतर वामन नावाचा जो त्या कालखंडातला संशोधक आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, रीती आत्मा काव्यस्य. आता इथं हा शब्द आला पा रीती, आणि या रीतीचा आत्मा म्हणजेच काय? काव्य आहे. म्हणजे साहित्यामध्ये रीती आणि आत्मा हे 2 शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले जातात. मग या ठिकाणी त्या विशिष्ट पदरचनेत किंवा विशिष्ट रचनेमध्ये त्या काव्याचा जो आत्मा आहे तो काव्याचा आत्मा कोण आहे तर रीती. म्हणजे त्या साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव विशेष असतील, अर्थप्राप्ती असेल तर त्याला त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? रीती. जसं या ठिकाणी वरील व्याख्यांमध्ये आपण पाहतो, कुणी त्याला रस म्हटलेलं आहे, कोणी त्याला ध्वनी म्हटलेलं आहे, तसं या ठिकाणी शब्द महत्त्वाचा त्यांनी काय मानलेला आहे? रीतिह आत्मा काव्यस्य. म्हणजे त्या काव्याचा आत्मा हा काय आहे? रीती. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीनं ते लिहिता, त्याच्यातून तुम्ही कोणत्या पद्धतीचा आशय मांडता, हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर कुंतक नावाच्या संशोधकाने असं म्हटलेलं आहे, वक्रोक्ती काव्य जीवितम. आता वक्रोक्ती काव्य जीवितम याच्यात परत त्या शब्दार्थाला महत्त्व दिलेलं आहे. वक्रोक्ती म्हणजे काय तर एखाद्या काव्याचा
साधा सरळ सरळ अर्थ अपेक्षित न धरता वक्रोक्तीपूर्ण म्हणजे तो विशिष्ट पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं वाचकाच्या लेखकाच्या व्यासंगानुसार एक विविध अर्थ त्याला प्राप्त होतात। म्हणजे शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर तो वेगळा असतो आणि वक्रोक्तीपूर्ण म्हणजे त्याच्या पाठीमागं एक सूचकतेनं दिलेला एक वेगळा संदर्भ असतो आणि त्या संदर्भानुसार तुम्हाला तिथं तो अर्थ अपेक्षित आहे। कारण जर आपण व्यवहारामध्ये आपण बऱ्याचदा एक शब्द वापरतो पहा, गाढव। गाढव हा प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गाढवाकडं म्हणजे हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या पुढे लगेच गाढव नावाचा प्राणी उभा राहतो। पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला एखाद्या व्यक्तीला उद्देशून जेव्हा म्हणतो की हे गाढव आहे, हा गाढव आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गाढव या शब्दाचा शब्दशः अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित नाही। तर तिथं त्या गाढव या शब्दाला जो काही एक वक्रोक्तीपूर्ण अर्थ आलेला आहे की ज्यामध्ये आपण असं म्हणतो पहा की मग गाढव या शब्दाचे जे गुणधर्म आहेत मग हे गुणधर्म त्या व्यक्तीला लागू होतात आणि तो व्यक्ती त्या गाढवासारखा वागतो असं आपण अपेक्षित धरतो। जसं आपण म्हणतो पहा की गाढवाचं काम, गाढवाला फक्त एकच कळतं पहा, मालकानं उठ म्हटलं की उठायचं, मालकाने चल म्हटलं की जायचं आणि मालक सांगेल ते काम करायचं आणि काम झालं मालक सोडून देतो, गाढव निघून जातो। परत दुसऱ्या वेळेस गाढव तिथे येतं, मालक त्याच्याकडून काम करून घेतो, पण गाढव बिचारं मान खाली घालून फक्त वावरत असतं, ते कुठलीही प्रतिक्रिया देत नाही। आपल्याकडे काही व्यक्ती सुद्धा अशा असतात पहा की मग त्या व्यक्तींना फक्त ते सांग कामे असतात, ते स्वतःचं डोकं कुठेही लावत नाहीत आणि मग कुठलाही विचार न करता जसं चालेल तसं चालायचं। मग हा जो गाढव या प्राण्याला त्याच्याशी जी काही गुणवैशिष्ट्ये जोडली जातात ती वैशिष्ट्य इथं या शब्दाच्या पाठीशी येतात आणि म्हणून साहित्यामध्ये आपण पाहतो की सगळ्यात जास्त महत्त्व हे सूचकतेला आहे। म्हणजे जे वक्रोक्तीपूर्ण विचार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शब्दशः अर्थ न देता त्या शब्दाच्या पाठीमागं जे संदर्भ लपलेले आहेत ते संदर्भ वाचकाला समजले पाहिजेत किंवा वाचकानं त्या पद्धतीनं त्या शब्दांचे अर्थ घेतले पाहिजेत असं जे लिखित साहित्य आहे त्याला या ठिकाणी कुंतकानं साहित्य किंवा काव्य असं म्हटलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की वक्रोक्ती काव्य जीवितम। त्या काव्याला जीवित करण्याचं माध्यम म्हणजे काय आहे? वक्रोक्ती। थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो सूचकता किंवा ज्याला आपण शब्दशक्ती म्हणतो पहा, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना याच्यातली जी तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना, ज्याला आपण सूचकता असंही म्हणतो, साहित्यामध्ये काव्यामध्ये ही सूचकता अधिक मोठ्या प्रमाणात असली पाहिजे आणि त्या म्हणूनच आपण त्याला साहित्य असं म्हणतो। आपण मागील तासाला शास्त्रीय वाङ्मयातला फरक पाहताना हेच पाहिलेलं होतं पहा की शास्त्रीय साहित्य सरळ सरळ साध्या पद्धतीनं त्या शब्दाचा जो सत्य अर्थ आहे ते सांगतं म्हणून ते शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य हे सूचकतेनं मांडतं, वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतं पण ते काल्पनिक दृष्टिकोनातून भावनिक दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी विचार करतं। शास्त्रीय साहित्य मात्र सरळ सरळ जो सत्य अर्थ आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे शब्दाचा जो सरळ अर्थ आहे तो मांडतो आणि ललित साहित्यात मात्र सूचकतेला व्यंजकतेला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं दिसून येतं। म्हणून कुंतकानं या ठिकाणी म्हटलेलं आहे वक्रोक्ती काव्य जीवितम, म्हणजे काव्याला साहित्याला जीवित करण्याचं काम हे कोण करत असतं तर वक्रोक्ती करत असते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर दंडी नावाचा जो संस्कृत समीक्षक आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे, इष्टार्थ पदावली म्हणजे साहित्य। इष्टार्थ म्हणजे परत हा शब्द येतो पहा, विशिष्ट अर्थानं बरोबर घेऊन येणारी जी रचना आहे त्याला साहित्य म्हणायचं। इष्ट अर्थ म्हणजे कोणत्याही रचनेला आवश्यक असलेला अपेक्षित असलेला जो अर्थ आहे
तो अर्थ या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि त्या पदाला, त्या वाक्याला जर एक विशिष्ट अर्थ अपेक्षित असेल आणि तो जर प्राप्त होत असेल तर त्याला आपल्याला साहित्य असं या ठिकाणी म्हणता येतं. या साधारणपणे संस्कृत समीक्षकांनी, संस्कृत विचारवंतांनी साहित्याच्या केलेल्या एकूण व्याख्या आहेत. या सर्वांच्या व्याख्या जर आपण पाहिल्या मग विश्वनाथ असेल, आनंदवर्धन असेल, भाम असेल, रुद्रट असेल किंवा वामन असेल, कुंतक असेल, या सर्व विचारवंतांच्या जर व्याख्या आपण पाहिल्या तर या व्याख्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी साम्य दिसतं. आणि हे साम्य कोणतं आहे तर बऱ्यापैकी समीक्षकांनी या ठिकाणी शब्द, अर्थ, साहचर्य, रीती, ध्वनी या शब्दांना महत्त्व दिलेलं दिसतं. आणि सगळ्यांचा रोख बऱ्यापैकी याच पद्धतीनं दिसून येतो की त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी एक विशिष्ट अर्थ असावा आणि त्या अर्थाला काहीतरी एक विशिष्ट साहचर्य असावं. म्हणजे नुसते 4 शब्द जोडले की साहित्य होत नाही, तर त्या शब्दांची जोड करत असताना एकमेकांशी त्यांचं साहचर्य कसं आहे, त्यांचा एकमेकांशी जो संदर्भ आहे तो संदर्भ कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्या संदर्भानुसार अपेक्षित असलेला जो अर्थ आहे तो अर्थ जर त्या ठिकाणी येत असेल तर त्याला आपल्याला साहित्य असं म्हणता येतं. आणि यावरून डॉक्टर लीला गोविलकर यांनी या सगळ्या समीक्षकांच्या व्याख्यांचा आढावा घेतल्यानंतर असं म्हटलेलं आहे की काव्याचं आनंद तत्व सांगणाऱ्या व्याख्या ही रीती किंवा ध्वनीचे सूत्र शब्दार्थाशीच जोडून घेणाऱ्या आहेत. म्हणजे काव्याचं तत्व हे आनंद तत्व आहे, त्यातून आनंद घेण्याची प्रतिक्रिया ही महत्त्वाची मानलेली आहे. आणि मग काव्याचं एक आनंद तत्व मानून त्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत रीती आणि ध्वनी या सूत्रांना त्यांनी शब्दार्थाशी म्हणजे शब्दांच्या अर्थाशी जोडलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा विचार केलेला आहे. मग रीतिवादी वामनाने सुद्धा शब्दांच्या गुणांशी रीतीचा संबंध जोडलेला आहे. म्हणजे शब्दांचे जे गुण आहेत ते रीतीशी संबंधित आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आनंदवर्धने ध्वनी विचार हा महत्त्वाचा मानून शब्दांमधून जो ध्वनी अर्थ अपेक्षित आहे त्या अपेक्षित अर्थाचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी जोडलेला आपल्याला दिसून येतो. या सर्व व्याख्यांवरून असं स्पष्ट होतं की शब्द आणि अर्थ यांची एकरूपता हे साहित्याचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे इथे 3 शब्द महत्त्वाचे आहेत शब्द, अर्थ आणि त्यांचं असलेलं एकरूपत्व. या 3 शब्दांना आपल्याला एक प्रकारे साहित्याचं प्रमुख लक्षण मानता येईल असं म्हटलं जातं. म्हणूनच शब्द आणि अर्थ या 2 घटकांनी नियत असं जे आहे त्याला आपल्याला साहित्य म्हणता येतं. शब्द आणि अर्थ या 2 घटकांनी जे नियत आहे त्याला साहित्य म्हणता येईल. आणि त्याचबरोबर सूचकता हे साहित्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण साहित्यातून सूचकता आली पाहिजे. एखादी कविता वाचल्यानंतर, एखादी कथा वाचल्यानंतर, कादंबरी वाचल्यानंतर आपल्या मनात एक विचारचक्र सुरू झालं पाहिजे. लेखक काय म्हणतोय, कवी काय म्हणतोय, तो असंच का म्हणतोय, ते असंच असेल का, त्याचा संदर्भ तोच असेल का. कारण बऱ्यापैकी कवी, बऱ्यापैकी लेखक त्या साहित्याचा शेवट करताना काहीतरी सुचवून जातात जेणेकरून ते वाचकांना उलगडायचंय. त्याचा वाचकाला कसा बोध झाला त्यानुसार वाचक त्याचे संदर्भ लावणार आहे, त्याचे अर्थ लावणार आहे. आणि म्हणून सूचकता हे साहित्याचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि म्हणूनच आनंदवर्धनाने सुद्धा ध्वनी तत्वाला केंद्रस्थानी मानलेलं आहे. जे विविध प्रकारचे ध्वनी किंवा त्याच्यातून येणारे अर्थ जे आहेत ते त्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत, कारण ध्वनी तत्वाला रसाला सामावून घेणारं तत्व आहे. ध्वनी तत्व हे रसाला म्हणजे आस्वादाला, आनंदाला सामावून घेणारं ते तत्व आहे. आणि म्हणून त्याचा विचार त्यानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि यावरून या सर्व व्याख्यांचा विचार करूनही साहित्य म्हणजे काय हे आपल्याला तरी सुद्धा नेमकेपणानं
सांगता येत नाही, किंवा या सर्व व्याख्यांमधून अमुकच व्याख्या परिपूर्ण आहे किंवा अमुक व्याख्येमध्ये अगदी स्पष्टपणे साहित्य म्हणजे अमुक अमुकच असं मात्र आपल्याला इथेही म्हणता येत नाही. कारण साहित्याच्या व्याख्येचं रूप निश्चित आणि स्थिर अशा पद्धतीनं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की साहित्याचं रूप मात्र तसं नाहीये. कारण व्याख्या म्हटलं, संज्ञा म्हटलं की ती निश्चित असली पाहिजे, पण साहित्याची व्याख्या मात्र इथं आपल्याला तसं म्हणता येत नाही की अमुक व्याख्या म्हणजेच ती परिपूर्ण व्याख्या आहे. त्यामुळे अचूक शब्दांमध्ये किंवा विशिष्ट चौकटीमध्ये साहित्याची व्याख्या आपल्याला करता येत नाही. याच भूमिकेतून हे पाहता येतं. कारण या लेखकांनी, या विचारवंतांनी जे विचार मांडलेले ते सगळे साहित्याचे लक्षणं आहेत आणि त्या त्या समीक्षकाला, त्या त्या विचारवंताला त्या त्या साहित्यामध्ये जी जी गुणवैशिष्ट्ये दिसली ती त्यांनी इथे मांडलेली आहेत. मुळात साहित्य ही संकल्पनाच अशी व्यापक आहे की जशी आपण मागच्या तासाला पाहिली, कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र अनेक त्याचे उपप्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारानुसार त्या त्या साहित्याची वैशिष्ट्ये बदलताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला इथं असं ठामपणे म्हणता येतं की संस्कृत साहित्यिकांनी केलेल्या व्याख्या म्हणजे एकच एक परफेक्ट अशी व्याख्या असं आपल्याला सांगता येत नाही. आता संस्कृत साहित्यिकांनी ज्या पद्धतीनं साहित्याचा विषय पाहिला तसंच पाश्चात्य विचारवंतांनी सुद्धा आपल्याला दिसून येतं साहित्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता पाश्चात्य विचारवंत या साहित्याच्या व्याख्या करताना नेमकं काय म्हणतात हे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर यांच्या काही एक उदाहरणार्थ 4-5 व्याख्या जर आपण पाहिल्या तर त्यांच्यात सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी एकमेकांमध्ये असलेलं साम्य दिसून येतं. किंवा त्यांनी सुद्धा त्यांना त्या त्या साहित्याचा जसा अनुभव आला तसा अनुभव त्यांनी त्या व्याख्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम हॅझलिट या नावाचा जो विचारवंत आहे त्यांनी या साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन. लँग्वेज म्हणजेच काय? इमॅजिनेशन अँड पॅशन म्हणजे कल्पना शक्ती किंवा त्याला आपल्याला म्हणता येतं तुमची शैली आणि भावना. या पाश्चात्य विचारवंतांनी या 3 शब्दांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. पहा, इमॅजिनेशन, तुमचं इमॅजिन काय आहे, तुमची कल्पना शक्ती काय आहे, या कल्पना शक्तीला त्या ठिकाणी महत्त्व देतात. आणि तुमचं पॅशन काय आहे, तुमच्या जीवनाचा जो दृष्टिकोन आहे, जे उद्दिष्ट आहे ते काय आहे आणि त्यातून तुमच्या भावना कशा पद्धतीनं व्यक्त होतात त्याला या ठिकाणी हॅझलिट महत्त्व देतो. तर जॉन्सन नावाचा विचारवंत या ठिकाणी म्हणतो, पोएट्री इज म्युझिकल कॉम्पोजिशन. पोएट्री म्हणजे कविता म्हणजे काय? म्युझिकल कॉम्पोजिशन आहे. म्हणजे जसं एखादा संगीतकार एखाद्या संगीताची धून बनवतो त्या पद्धतीनं कवी एखाद्या कवितेची निर्मिती करतो आणि त्याला त्या ठिकाणी तो साहित्य असं म्हणतो. म्हणजे इथं त्यानं एक नवनिर्मिती, एक कलात्मकता, काल्पनिकता म्हणजेच याला परत काय म्हटलेलं आहे, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती आणि संगीत हे 3 शब्द त्याच्यामध्ये महत्त्वाचे येतात. आणि एखाद्या संगीतकाराला एखादी नवीन धून बनवायची असेल तर त्याला एक विशिष्ट अर्थ घेऊन ती कशा पद्धतीनं बनवली पाहिजे, त्याच्यात काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे त्याला शोधता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्यानं मांडणी केली तर त्याला आपण नवनिर्मिती असं म्हणू शकतो. म्हणून जॉन्सननं या ठिकाणी म्हटलेलं आहे की पोएट्री इज अ म्युझिकल कॉम्पोजिशन. तसंच कोर्ट होप या नावाच्या संशोधकानं असं म्हटलेलं आहे, पहा, एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग. तुमची जी एक्सप्रेशन आहेत ही इमॅजिनेटिव्ह आणि म्हणजेच त्या ठिकाणी काय परत कल्पनाशक्ती हा शब्द महत्त्वाचा येतो. तुम्ही काय इमॅजिन करता आणि जे इमॅजिन केलं ते कोणत्या पद्धतीनं शब्दबद्ध करता आणि ज्या फिलिंग्ज आहेत तुमच्या, म्हणजे परत भावना शब्द येतो, तुमच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या कशा व्यक्त होतात
त्याच्यानुसार त्या साहित्याचं वेगळेपण त्या ठिकाणी त्याला महत्त्वाचं वाटतं. तर कार्लाइल यांनी परत असं म्हटलेलं आहे, पोएट्री इज अ म्युझिकल थॉट, म्हणजे संगीतमय असं एक वाक्य किंवा विचार, म्हणजे कविता हा एक संगीतमय विचार आहे. जसं संगीतकाराला त्या त्या क्षणाला येणाऱ्या अनुभवानुसार किंवा त्या त्या क्षणाला त्याच्या अनुभूतीनुसार तो एखाद्या धून किंवा एखादी चाल त्या ठिकाणी जन्माला घालतो, तसं कवी सुद्धा काय करतो तर त्या त्या क्षणिक अनुभवानुसार त्याला जी फिलिंग्ज येतात त्या फिलिंग्जनुसार एखाद्या संगीतासारखं त्याची एखादी धून तयार करण्याचं काम तो त्या ठिकाणी करत असतो. तर एडगर ॲलन पो यांनी असं म्हटलेलं आहे की काव्य म्हणजे सौंदर्याची एक लयबद्ध निर्मिती. काव्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक सौंदर्याची असलेली लयबद्ध निर्मिती. इथे सौंदर्य हा शब्द महत्त्वाचा आहे, पण हे सौंदर्य कोणतं आहे तर लेखकाच्या किंवा कवीच्या दृष्टिकोनातून त्याला जे सौंदर्य जाणवलं त्या सौंदर्याची तो एक लयबद्ध निर्मिती कशी करतो त्याला त्या ठिकाणी तो महत्त्व देतो. म्हणजे आता हे सौंदर्य जे आहे, आता जसं आपण पाहतो मराठीमध्ये बालकवींना निसर्गातल्या कोणत्याही घटकात सौंदर्य दिसतं. म्हणजे एखादं हिरवगार तृण दिसलं, गवत दिसलं तरी त्या कवीला त्याच्यात सौंदर्य दिसतं. म्हणजे कवीची दृष्टी कुठे असेल, त्याला कोणत्या गोष्टीत सौंदर्य दिसेल हे त्या त्या कवीच्या अनुभवावर अवलंबून आहे. पण त्यानं या ठिकाणी म्हटलेलं आहे की काव्य म्हणजे काय आहे तर सौंदर्याची एक अनुभूती आहे. ज्याला ज्या क्षणी ज्या घटकात सौंदर्य जाणवेल आणि ते सौंदर्य जाणवलं की त्याला एक अस्वस्थता येते आणि ती अस्वस्थता तो काय करतो लेखनबद्ध करतो आणि त्यातून त्याची साहित्य निर्मिती होत जाते. तर केबल या नावाचा जो एक संशोधक आहे त्यानं असं म्हटलेलं आहे, उचंबळून येणाऱ्या भावना व कल्पना यांना मिळालेली वाट म्हणजे काव्य. म्हणजे कवी जो आहे पहा, हा कवी अशांत असतो पहा, आणि म्हणून कवीला आपल्याकडे शब्द आहे पहा, कवी वेडा असतो. तो का वेडा असतो तर त्याच्या ज्या भावना आहेत त्या उचंबळून येतात, त्याला अशांत करतात आणि अशांत केल्यानंतर मग त्याला अस्वस्थ होतं आणि ती अस्वस्थता तोपर्यंत टिकते जोपर्यंत त्याच्या मनातले विचार तो कागदावर उतरवत नाही. म्हणजे त्याची मानसिकताच अशी बनते की मनातले विचार त्याला कुठंतरी लिहिल्याशिवाय त्याला शांतता प्राप्त होत नाही. त्यालाच इंग्रजीमध्ये एक शब्द आहे पहा, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. म्हणजे एक असं काही दाटून येतं, त्याला मराठीमध्ये प्रतिभाशक्तीचा एक झटका असंही म्हटलं जातं की एकदा त्याच्या मनात ती संकल्पना दाटून आली की मग दिवस असो रात्र असो जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो उठतो आणि ते लेखनबद्ध करतो आणि मग ते परिणामकारकरित्या उतरताना दिसतं. म्हणून केबलनं असं म्हटलेलं आहे, उचंबळून येणाऱ्या भावना आणि कल्पना यांना मिळालेली वाट म्हणजेच त्याला आपण काव्य म्हणू शकतो किंवा त्याला आपण साहित्य असं म्हणू शकतो. तर रस्किन या नावाच्या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, उदात्त भावनांनी कल्पनेच्या साहाय्यानं झालेली अभिव्यक्ती. उदात्त भावना म्हणजे हा एक वेगळा दृष्टिकोन आहे की काही लेखकांनी काही कवींनी जे लेखन केलं ते उदात्त भावनेनं केलं. काहीतरी चांगला विचार चांगली कल्पना जी मला सुचते ती इतरांना सुद्धा मला द्यायची आहे म्हणून ते लेखनबद्ध केलं पाहिजे. या पद्धतीनं सुद्धा काही विचारवंतांनी त्या साहित्याकडे पाहिलेलं दिसून येतं. आणि म्हणून या साहित्याचा एकूण दृष्टिकोन जर आपण पाहिला तर पाश्चात्य विचारवंतांनी शैली, भावना, कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती या घटकांना महत्त्व दिलेलं दिसतं. तर संस्कृत विचारवंतांनी शब्द, अर्थ, साहचर्य, त्याचे ध्वनी, रीती या शब्दांना म्हणजे या संकल्पनांना त्यांनी महत्त्व दिलेलं दिसतं. आणि या सगळ्या व्याख्या ज्या संस्कृतमधून आलेल्या असतील किंवा पाश्चात्य विचारवंतांच्या आलेल्या असतील, या सर्वांनी मिळून ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत या व्याख्या करत असताना आपल्याला असं दिसून येतं प्रत्येक लेखकानं, प्रत्येक समीक्षकानं त्याला जसं साहित्य दिसलं किंवा त्यानं ज्या पद्धतीनं त्या साहित्याचा अनुभव घेतला त्या त्या पद्धतीनं त्या त्या साहित्याच्या घटकांना या ठिकाणी महत्त्व दिलेलं दिसतं. मग कुणी शब्दार्थाला महत्त्व दिलं,
कुणी शैलीला महत्त्व दिलं, कुणी कल्पनाशक्तीला महत्त्व दिलं, कुणी ध्वनीला महत्त्व दिलं, पण या सगळ्यांचा विचार करून सुद्धा शेवटी आपल्याला असं म्हणता येतं, साहित्य ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. ती एका विशिष्ट चौकटीत विशिष्ट शब्दांमध्ये आपल्याला बसवता येत नाही, कारण त्याचे अनेक प्रकार, अनेक उपप्रकार, अनेक कालखंड, अनेक प्रवाह पडतात आणि त्यामुळं साहित्याला एका शास्त्रीय पद्धतीनुसार एका संज्ञेमध्ये, एका व्याख्येमध्ये आपल्याला बसवता येत नाही. तर त्या लेखकाच्या अनुभवानुसार त्याची महत्त्वाची योगदानं त्यांनी सांगितलेली आहेत. फार तर आपण याला साहित्याची लक्षणं म्हणू शकतो, पण साहित्याची परफेक्ट ही एकच एक व्याख्या आहे असं मात्र आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येत नाही. परंतु या सर्व व्याख्यांवरून किमान आपल्याला साहित्य म्हणजे काय, साहित्याचं नेमकं स्वरूप काय हे या ठिकाणी अनुभवून घेता येतं किंवा त्याचं स्वरूप आपल्याला अभ्यासता येतं. ठीक आहे, धन्यवाद.